प्रगतीचे 16 आणि पीक कोणाच्या दारे येईल याचं 5वं कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, जो सतत अभ्यास करत राहील. तर सतत अभ्यास करत राहणं म्हणजे काय? ज्ञान वाढवत राहणे, अनुभव वाढवत राहणे आणि त्या जोरावरती आपण प्रयत्न करत राहणे. व्यवसाय करत असो आपण, तर व्यवसायामध्ये अपग्रेडेशन करण्यासाठी आपल्याला त्या व्यवसायातलं नवीन ज्ञान आत्मसात केलं पाहिजे, त्यातला नवीन अभ्यास केला पाहिजे, तर आपण व्यवसाय काय करू शकतो, भविष्यात वाढवू शकतो. शिक्षण पाहिजे आजच्या युगामध्ये. शिक्षण नसेल तर काहीच नाहीये. डिग्री नसेल चांगली, शिक्षण नसेल तर नोकऱ्या मिळणं कठीण आहे. अभ्यास करत राहिलं पाहिजे. उद्या शिक्षणाच्या जोरावर जरी नोकरी मिळाली तरी नोकरीत पुढे जाण्यासाठी परत अभ्यास करत राहिलं पाहिजे आपल्याला. IT मध्ये मी जर काम करत असेल तर नोकरी लागली म्हणजे करिअर झालं असं नाही. त्या नोकरीमध्ये परत अभ्यास करायला लागतो, नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात, तर आपण त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. म्हणजे सतत अभ्यास करत राहिलं पाहिजे, सतत ज्ञान वाढवत राहिलं पाहिजे, जमेल तसं चांगलं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ज्ञानाचा मुख्य शत्रू म्हणजे अर्धवट ज्ञान. ज्याला अर्धवट ज्ञान आहे ना, तो ह्या जगामध्ये आता पुढे जाऊ शकणार नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण त्या क्षेत्रामधलं आपल्याला ज्ञान असणं खूप गरजेचं आहे, त्या क्षेत्रातला अभ्यास करत राहणं खूप गरजेचं आहे. तर ज्ञानेश्वर महाराज सर्वात शेवटी काय म्हणतात, जो माणूस अज्ञानी राहील ह्या युगामध्ये तो त्याच्या जीवनामध्ये आंधळी कोशिंबीर खेळत राहील. बदलत्या काळामध्ये आज जर आपण नव्या युगाप्रमाणे शिक्षण घेतलं नाही, ज्ञान घेतलं नाही, तसा अनुभव आपल्याकडे नसेल तर आपण अर्थव्यवस्थेच्या तळाशी राहू. सतत अभ्यास करत राहणं हे जो करील त्याच्या जीवनामध्ये प्रगतीचं 16 आणि पीक येईल.